आपल्या समोर ठाण्याच्या कशेळी परिसरातून महिलांसाठी अहोरात्र झटणारी महिला रणरागिणी म्हणजेच सुजाताताई. सुजाताताई कायमच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी, नागरिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ग्राउंडला जाऊन हे नागरिकांचे समस्या जे आहेत ते कायमच सोडवत आहे. अशा सुजाताताई यावेळेस आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी यावेळी संवाद साधणार आहोत. सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून कायमच नागरिकांचे प्रश्न आपण सोडवत आहात. समाज कार्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कुठून झाली आणि समाज कार्याच्या माध्यमातून आपण नागरिकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत हे तुम्हाला कसं जाणवलं आणि कशाच्या माध्यमातून आपण ही सुरुवात केली, काय सांगाल? सर्वांना सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. तर मी एक सामान्य घरातून आलेली आहे आणि काही महिलांच्या त्यांचे दुःख, त्यांचं हे की त्यांना काही कामं येत नव्हती ती सांगितली आणि तिथून मी सुरुवात केली कामाची माझ्या. ताई, समाज कार्यासाठी आपण कायमच अग्रेसर आहात. समाजाचे प्रश्न आपण सातत्याने समाजापर्यंत पोहोचून शासकीय कार्यालयामध्ये जाऊन आपण समाजाचे प्रश्न सोडवत आहात. माझा पहिला प्रश्न असा आहे की समाज कार्याची सुरुवात आपली कुठून झाली, कशी झाली, त्याबद्दल काय सांगाल? माझी समाज कार्याची सुरुवात बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपासून सुरुवात झाली आणि बायकांचे प्रश्न, उद्योगधंदे, गृह कर्ज निर्माण आणि जनजागृतीचे मार्गदर्शनाचे प्रोग्राम आणि बायकांना काय काय गोष्टी माहित नव्हत्या त्या मी सांगितल्या. सरकारी ह्याच्यामध्ये जाऊन त्या राबवल्या आणि असे भरपूर उपक्रम मी राबवले आहेत. महिलांसाठी तर कायमच आपण अहोरात्र झटत आहात. वैष्णवी हागवणे, त्यानंतर अनेक अशा महिला आहेत ज्यांना सामाजिक, शैक्षणिक आणि मानसिक त्रासाने ग्रस्त झालेले आहेत. परिवाराकडून सपोर्ट नसल्यामुळे त्यांच्यावर देखील मेंटली हॅरेसमेंट केली जाते. अशा महिलांच्या देखील समस्या आपण कायमच सोडवलेल्या आहेत. मग महिलांसाठी कायम काही ना काही आपण उपक्रम घेतले पाहिजेत आणि कायमच आपण महिलांसाठी उपक्रम घेत असता. मग आतापर्यंत महिलांसाठी घेत असलेली उपक्रम कोणकोणती आहे जे आपल्या माध्यमातून घेण्यात आली होती, त्याबद्दल काय सांगा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, त्यांचे प्रोग्राम, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, आमच्या त्यागमूर्ती रमाबाई यांच्या जयंतीचे प्रोग्राम मी घेतले महिलांनी सगळ्या. आमच्या कशेळी गावामध्ये काही प्रोग्राम होत नव्हते, बाबासाहेब हे माहिती सुद्धा नव्हते काही महिलांना. त्याच्याविषयी आम्ही काही त्याचे विचार सांगितले, बाबासाहेबांचे विचार सांगितले. आमच्या गावामध्ये वंदन हा प्रकार होत नव्हता. गौतम बुद्धांचा, महामानवांचा काही कार्यक्रम होत नव्हते, ते आम्ही त्या लोकांना सांगितले आणि महिलांनी आम्हाला खूप प्रतिसाद पण दिला त्याविषयी. शिवणकाम म्हणा किंवा बचत गटाची कामे आणि काही मार्गदर्शन शिबिर, जनजागृती शिबिर, अशा अनेक आरोग्याच्या, महिलांच्या आरोग्य त्याच्यासाठी सुद्धा आम्ही भरपूर कामे केली. ज्या महिलांना काही माहिती नव्हतं दवाखान्याविषयी, काही बाहेर जाणं सुद्धा माहिती नव्हतं, त्याचा पुढाकार घेऊन त्यांना सांगण्यात आलं की बाबा तुम्ही अशा ठिकाणी जा, असं असं काही कार्यक्रम असतील किंवा तुमच्या घराचे काही प्रॉब्लेम्स असतील ते मला येऊन सांगा. पुढे मी जे काही कार्यालयामध्ये, कुठे सभागृहामध्ये ते मांडण्याचा मी प्रयत्न करेन. असे काही उपक्रम मी केलेले आहेत, पुढे करतच आहे. नक्कीच ताई, आपण करत असलेल्या कामाबद्दल नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये खुश आहेत. एवढंच नाही तर आपण वृद्धांसाठी पेन्शन म्हणा, त्यानंतर बँकेचे काही अडथळे आलेली कामे म्हणा, है ना, हे देखील आपण सातत्याने काम करत आहात. राशन कार्डासाठी आपण शासकीय कार्यालयामध्ये देखील वारंवार धावपळ करत आहात. या सगळे कामं करत असताना ह्या कामाबद्दल थोडीशी आम्हाला माहिती मिळाली तर खूप बरं होईल, त्याबद्दल काय सांगा? वयोवृद्ध महिला किंवा पुरुष या 60 वर्षाच्या नंतर काही गोष्टी पेन्शनचे त्यांनाही सुद्धा माहिती नाही. काही काही पुरुषांना किंवा महिलांना वाचता येत नाही किंवा लिहिता येत नाही, कागदपत्र कसे जॉईन करायचे, कुठे पेपर सबमिट करायचे हे माहिती नसतं काहींना. तर त्याच्यामुळे माझ्याकडे काही लोक आले, माझ्या ऑफिसमध्ये काही लोक आले, ते म्हणाले की ताई आम्हाला असं असं करायचं आहे. आणि मग पुढे मी त्यांना थोडीफार माहिती दिली त्याच्याविषयी. त्यांनी मला पेपर आणून दिले आणि मी ऑफिसला सबमिट, कार्यालयात सबमिट केले आणि त्यांना त्याच्यामार्फत मी पेन्शिली चालू केल्या आणि त्या पेन्शिली चालू करत असताना त्यांना आता पेन्शिली भेटतायत, आनंद व्यक्त करतात माझ्याविषयी. मला म्हणजे वयोवृद्ध एवढं की छान वाटते की बाबा आनंदून म्हणतात की ताई तुम्ही आमच्यासाठी खूप केलं. आतापर्यंत महिला म्हणून किंवा त्यांच्याकडे एवढं दुर्लक्ष करण्यात आलं होतं ते की काम मी पुढे करत आहे आणि पुढे करणार आहे. नक्कीच ताई, महिला भगिनींसाठी आपण कायमच झटत आहात, परंतु आता एक महिलांसाठी आपण सातत्याने झटत असतात. त्यामुळे महिलांबद्दलचा एक प्रश्न मी सध्या तरी उचलतोय, जो मोठ्या प्रमाणामध्ये महिला चिंताजनक परिस्थितीमध्ये वाटचाल करत आहेत. तो म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस हे महिला भगिनींसाठी कायमच
लाडकी बहीण योजना जी आहे ती सुरुवात केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु अद्यापच्या ज्या काळात जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणीला लाडक्या भावाचे पैसे लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळाले जात होते, ते आता मिळाले जात नाहीये. ई सेवा जी आहे ते मोठ्या प्रमाणात ई सेवाच्या माध्यमातून आपले फॉर्म भरले जावे असे प्रोसेस मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून नागरिकांना सांगितले जाते. त्यामुळं असुशिक्षित असणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या मनामध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे की आतापर्यंत लाडक्या बहिणीचे तर पैसे आम्हाला मिळत होते, पण आता इथून पुढे आम्हाला ते मिळणार नाही का? लाडक्या भावांनी लाडक्या बहिणीची साथ सोडून दिलेली आहे का? अशा लाडक्या सुशिक्षित आणि अशिक्षित महिला भगिनींच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालाय. त्यासाठी आपण कोणकोणते कार्यक्रम घेणार आहात? आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड या संदर्भातले काय सांगाल? हो, ज्या महिलांसाठी लाडक्या बहिणीच्या योजनेचा लाभ नाही मिळाला तर त्यांच्यासाठी मी स्वतः त्यांना ऑफिसला जाऊन बोलवणार आहे किंवा ज्याला माहिती नसेल माझ्या फोनद्वारे त्यांच्याशी माहिती घेणार आहे. त्यांचं आधार कार्ड, त्यांचं पॅन कार्ड काही गोष्टी नसतील किंवा मी त्या काढून देण्याचा प्रयत्न करेल. त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा व्यवसायाविषयी काय असेल आणि त्यांच्या ज्या योजना भेटल्या नसतील किंवा त्यांचे ते अधिकार भेटले नसतील लाडक्या बहिणीविषयी, ते मी पुढे आपल्या अधिकाऱ्यांशी बोलून किंवा साहेबांशी बोलून काहीतरी करण्याचा प्रयत्न नक्की करीन. ई सेवाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना फॉर्म भरायला पुन्हा एकदा सांगितलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य बहिणीच्या मनामध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे की इथून पुढे लाडक्या भावांनी लाडक्या बहिणीची साथ सोडलेली आहे का? कारण की अशा पद्धतीची प्रोसेस काढले जातात की ती प्रोसेस आम्ही लवकर करू शकत नाही आणि ती प्रोसेस करायचं म्हटलं तर कधी सर्व्हर डाऊन सांगताय, ती प्रोसेस आमची पूर्णपणे होत नाही. म्हणून लाडक्या बहिणीचे लाडक्या भावांवरती जो दिलासा होता, जो प्रेम होता, ते कुठेतरी कमी होत असतानाचं दृश्य देखील आपल्याला पाहावयास मिळत आहे. अशा त्रस्त झालेल्या महिलांसाठी यांचे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळण्याबाबत आपण कोणत्या पद्धतीची वाटचाल करणार आहात आणि पुढचं धाव घेणार आहात त्याबद्दल काय? तर आता तुम्ही प्रश्न केला की लाडक्या बहिणीविषयी साथ सोडली आहे का? तर मला नाही वाटत साथ सोडली नसेल, पण पुढे काही अधिकार मिळवण्याचा किंवा काही करण्याचा मी तटोटट प्रयत्न करेल आणि त्यांच्या घरोघरी जाऊन किंवा त्यांना माझ्या ह्याच्यामध्ये घेऊन येणार त्यांच्याशी मी प्रयत्न करण्याचा थोडाफार का होईना प्रयत्न करीन आणि अधिकाऱ्याशी किंवा यांच्याशी बोलण्याशी की लाडक्या बहिणीविषयी आणि खरं की घरकाम करणाऱ्या महिला आहेत की त्यांना जर लाडक्या बहिणीचे जर पैसे जर मिळकत कमी झाली की त्यांचे पुन्हा प्रश्न हे होणार आहेत, बंद होणार आहेत. त्याच्यामुळे काय थोडा प्रयत्न करण्याचा मी प्रयत्न करेन आणि अधिकाऱ्यांशी बोलून आपले कोण आहेत, आपले ग्रामपंचायत मधले सर आहेत, कोण आहेत, त्यांच्याशी बोलून त्यांच्याविषयी मी बोलण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मित्रांनो आणि महिला भगिनींनो, तुम्हाला एक महत्वाचं सांगणं आहे की ठाण्याच्या कळशी या परिसरामधनं सुजाताताई जे महिलांसाठी अहोरात्र समाजसेवेच्या माध्यमातून झटत असतात, ते लाडक्या बहिणीबाबत अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून केलेलं आहे. ते म्हणतात की लाडक्या बहिणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यानंतर एकनाथजी शिंदे साहेब यांनी ज्या पद्धतीने मोहीम राबवलेली आहे लाडकी बहीण योजना, त्या लाडकी बहिणीचा योजनेचा लाभ हे निश्चितच शेवटपर्यंत लाडक्या बहिणींना मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी येणारे अडथळे, शासकीय कागदपत्री संदर्भात जे येणारे अडथळे आहेत, निश्चितच आम्ही त्यावरती अधिकाऱ्यांना भेटू, त्यावरती त्या प्रश्नाला कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल आणि महिला भगिनींच्या अडचणी कशा पद्धतीने आपल्याला दूर करता येईल याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या सुजाताताई यांनी आपल्याला दिलेली आहे. असेच नवनवीन बातम्यांचं अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आपल्या सर्वांचं लोकप्रिय मराठी न्यूज चॅनल म्हणजे महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल. धन्यवाद. महाराष्ट्र टुडे न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि हो, आपली प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.